तर गाईस आम्ही KFC चिकन बनवणार होतो ना, तर आम्ही काय केलं, धुवून शनी अद्रक लसूण आणि ते सर्व मसाला टाकून शनी हे बघा अद्रक लसूण मसाला लावून सर्व ठेवलं होतं. आणि मग आता हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आम्ही सगळं पीठ लावून शनी का नाही ह्या मशीनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आम्ही काय केलंय, तेल गरम झालं की हे बघा लगेच आम्ही ह्यात पीठ लावून शनी का नाही मशीनमध्ये टाकणार होतो. तर मग पीठ लावलेलं आहे आणि एकदम त्याला लई कुठं असतं बरं का, चांगलं धुवून शनी त्यातलं पाणी सुकवायचं. पुन्हा त्याला का नाही चांगला मसाला मुरलेला असलं ना, मग ते एकदा पाण्यात बुडवायचं. बघा बघा पाण्यात बुडविलं हा. आणि पाण्यात बुडवून शनी आता ह्या बघा त्याला काय करायचं बघा, त्याला पीठ लावायचं गव्हाचं. बुडवून घेतलेलं आहे आता का नाही त्या बघा पाण्यात बुडवून घेतलेलं आहे. त्याला मग नंतर का नाही मैदा अजून लावायचा आहे. पण हे पीठच आम्ही वापरतात. लोक मैदा लावतात काही पण आम्ही पीठ लावायला लागलो. तर मग पाण्यात भिजू टाकलंय आणि मग सर्व ह्याला काय करायचं, गव्हाचं पीठ लावून घ्यायचं बघा. आणि पीठ लावून घेऊन शेनी इतकं छान क्रंची बनतंय ना, एकदम मस्तपैकी खूपच छान बनत आहे बघा. आणि खायला एवढं टेस्टी लागतंय ना गाईस, तुम्ही का नाही ऑर्डर केल्यावर त्या तरी कोंबडीचे पक्क निघते ना. ऑर्डर केल्यावर कोंबडीचे पक्क निघते ना. अरे अरे किती कालवा यायला खालून बाई. ते ऑर्डर केलंय का जेवण त्या तरी कोंबडीचे पक्क निघते ना. पण हे आपलं घरचं इतकं छान असतंय ना गाईस, एकदम मस्तपैकी धुतलेलं. त्या बघा ह्यात आता टाकून घेत आहेत सर्व आम्ही. तेल गरम झालेलं आहे त्या बघा. 15 मिनटं लागते त्याला, 10-15 मिनटं फक्त फ्राय होऊन निघायला. हे बघा एकदम मस्तपैकी इतकं कडक एकदम छान. आपण घरी बनवलेलं असन त्यात कोंबडीचं पक्क निघणार नाही ना, काय नाही. एकदम मस्त स्वच्छ धुवून घेऊन शनी त्याला छानपैकी मॅरिनेट करून शनी आपण घरी बनवून खायचं बघा. ह्या बघा उघडून बघितलेलं आहे, बघितलं का. आता अजून एकदा झाकून ठेवतात. ह्या बघा झालेलं आहे आता, बघितलं का. थोडं 5 मिनिटांनी बघायचं. ह्या बघा रेडी आहे आपलं चिकन. एकदम छानपैकी कसलं उगं भारी क्रंची फ्रेंच फ्राय बनवत आहे त्याला आम्ही, फ्रेंच फ्राय. ह्या मशीनमध्ये का नाही एकदम चांगलं छानपैकी लवकर कुक होतंय बरं का. कोणचं पण जेवण असू द्या लवकर बनवून येतंय पटकन. हां ह्या बघा हे पण झाले आहे. फ्रेंच फ्राय पण झाला आहे गाईस. आता ह्याच्यावर का नाही थोडंसं मीठ टाकणार आहेत. आणि आता हे दुसरा अजून आमचा फेर चाललेला आहे. दुसरा फेर आहे ना, ते पण आम्ही चाललो आता टाकाय त्याच्यात टाकलेलं आहे. छान लागतं बघा खायला. तुम्ही का नाही ऑर्डर केलेला असेल ना, त्याच्याहून भारी आपलं घरचं लागते गाईस. कधी पण घरचं बनवून खात जा, बाहेरचं नका बनवू जा. मागवून खायचं नाही बाहेरचं बिलकुल ऑर्डर नाही करायचं. आपलं घरी बनवून खायचं. कारण आपण घरी बनवतात ना ते खूप छान. हे बघा कसलं भारी आहे, एकदम क्रंची छानपैकी